हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टमच्या पार्टमध्ये ब्रेन पाहिलाय आणि ब्रेनचे पार्ट्स पाहिलेले आहेत. या पार्टमध्ये आपण ब्लड सप्लाय ब्रेन पाहणार आहोत. ब्लड सप्लाय म्हणजे ब्रेनला कशा प्रकारे रक्त पुरवठा केला जातो. सर्वांनाच माहीत असेल की शरीराच्या प्रत्येक घटकाला, सेल्स असो, ऑर्गन्स असो, टिश्यू असो किंवा कुठल्याही बॉडीचा महत्त्वाचा पार्ट असो, प्रत्येकाला रक्त पुरवठा म्हणजे ब्लड सप्लाय आवश्यक असतो. मित्रांनो, ब्रेनला रक्त पुरवठा 24/7 आवश्यक आहेच, परंतु यामध्ये कंटिन्युअसली ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे दोन मुख्य घटक ब्रेनला आवश्यक आहेत. या दोन मुख्य घटक जर कमी पडले तर मेंदू आपलं काम करणं हळूहळू कमी करतो आणि मेंदू बंद होतो. ओके, नाव वी स्टार्ट अबाउट द ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेन. आता ब्लड सप्लाय ब्रेन मध्ये प्रामुख्याने 3 आर्टरी मेंदूला रक्त पुरवठा करतो आणि ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेनला एक स्पेसिफिक वर्ड वापरण्याला त्याला ऑर मध्ये नाव आहे. ब्लड सप्लाय ऑफ ब्रेन ऑर सर्कल ऑफ विलिस. सर्कल ऑफ विलिस. कुठलाही प्रश्न विचारला गेला तर त्यामध्ये ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेन न विचारता सर्कल ऑफ विलिस हा प्रश्न विचारला जातो. सो सर्कल ऑफ विलिस इज नथिंग बट द ब्लड सप्लाय ऑफ द ब्रेन. ओके, आता आपण अशा आर्टेरिया पाहू ज्या आर्टेरिया मेंदूला रक्त पुरवठा करतात. अशा कुठल्या त्या आर्टेरिया ज्या मेंदूला रक्त पुरवठा करतात तर बघा, पहिली आर्टेरी आहे नंबर 1 हे वर्टिबल आर्टेरी. वर्टिबल आर्टेरी. ओके, वर्टिबल आर्टेरी काय आहे? वर्टिबल आर्टेरी इट इज अ ब्रांच ऑफ सबक्लॅव्हिन आर्टेरी. सबक्लॅव्हिन आर्टेरीची ही ब्रांच आहे. ओके, आर्टेरी. आता याच्या वर्टिबल आर्टेरीच्या आणखी शाखा आहेत. त्या कुठकुठल्या ते मी सांगतो बघा. नंबर 1 अँटेरियर स्पायनल आर्टेरी. अँटेरियर स्पायनल आर्टेरी. ओके, नेक्स्ट नंबर 2 posterior spinal artery. Number 3 meningeal artery. Number 4 medullary artery. आणि नंबर 5 आहे posterior inferior cerebellar artery. C for cerebellar, A for artery. Posterior inferior cerebellar artery. So these are the first branch, first artery to supply the brain. That is called vertebral artery. Vertebral artery is a branch of subclavian artery आणि या vertebral artery च्या further branches आहेत जे ब्रेनच्या महत्त्वाच्या भागाला सप्लाय करतात. दुसऱ्या नंबरची आर्टरी पाहणार आहोत. That's called basal artery. Okay, so what is basal artery? Basal artery is nothing but a branch of 2 union of vertebral artery. Okay, basal artery, it is a branch of two union of वर्टिबल आर्टेरी. वर्टिबल आर्टेरीच्या 2 ब्रांचेस होतात, 2 युनियन आहेत. त्या युनियनचं एक युनियन आहे बेसल आर्टेरी. ओके, या बेसल आर्टेरीच्या सुद्धा काही ब्रांचेस आहेत, सब ब्रांचेस आहेत जे ब्लडला सप्लाय करतात, ब्रेनला सप्लाय करतात. ते कुठले आहेत ब्रांचेस ते आपण पाहणार आहोत. पहिली ब्रांच आहे नंबर 1 labyrinthine artery. Labyrinthine artery. Okay, number 2 pontine artery. pons ला सप्लाय करणारी pontine artery. Okay, number 3 posterior cerebral artery. Cerebral
CERE, cerebral artery. Okay. Number 4, anterior inferior cerebellar artery. Cerebellar artery. Okay. These are the branches of basal artery. Okay. Now third artery is fourth part of internal carotid artery. These are the third artery to supply the brain. Number C is, that is third. Fourth part of internal carotid artery. Okay. This is the third artery to supply the brain. ह्याच्या आणखी सब branches आहेत. पहिली branch आपण पाहणार. The first branch is optic artery. Okay. Number 2, anterior cerebral artery. Cerebral artery. Number 3, middle cerebral artery. Number 4, post communicating artery. Communicating artery. Okay, these are the sub branches of fourth part of internal carotid artery. These are the 3 arteries to supply the ब्रेन. ओके. एक छोटीशी डायग्राम आपण पाहणार आहोत. त्या डायग्राम मध्ये आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे मेदूला ह्या आर्टेरिया सप्लाय करतात. ओके. हे बघा एक छोटीशी डायग्राम आहे. This is the brain. This is midbrain, pons, medulla. This is cerebellum. This is the innermost with spinal cord. Okay. Cerebrum, midbrain, pons, medulla, cerebellum. This is posterior thalamus, hypothalamus, and pineal body. That's diencephalon end brain. Okay. So बघा या ठिकाणी हा स्पायनल कॉर्ड दिलेला आहे. ओके. This is spinal cord. बघा ही पहिली ब्रांच आहे. That's called vertebral artery. Vertebral artery. Okay. आता vertebral artery ची पहिली ब्रांच बघा. This is vertebral artery. त्याची पहिली ब्रांच आहे anterior spinal artery. Okay. Anterior spinal artery. Second बघा meningeal artery. Meningeal artery. Third posterior spinal artery. ओके. त्याच्यानंतर याच्या फर्दर 2 ब्रांचेस आहेत बघा. एक इकडे जाते, एक इकडे. ओके. सो दिस इज द युनियन. हे युनियन तयार झालेलं वर्टिब्रल आर्टरीचं आणि या युनियनची एक ब्रांच दॅट इज कॉल्ड मेडुलरी आर्टरी. दिस इज मेडुलरी आर्टरी. It's goes from medulla, it's applied to the medulla, medullary artery, MA. Okay. And this is posterior inferior cerebellar artery. This is cerebrum, cerebellum. So cerebellum is cerebral, cerebellar. Okay. Posterior inferior, that is called posterior inferior cerebellar artery. Okay. And now this is the medullary artery, and this medullary artery create the branch एक basal artery. Okay. This is called basal artery. Basal artery. त्या basal artery चे सुद्धा branches आहेत. This is called labyrinth. Okay. या branch ला इथून घेऊ आपण labyrinthine artery. Number 2, pontine artery. Supply to the pons, pontine artery. Okay. Number 3, that is
superior cerebellar artery, superior cerebellar artery त्याचीच एक खाली ब्रांच आहे बघा. anterior inferior cerebellar artery बघा, anterior inferior cerebellar artery. Okay, so this is the basal artery ची branch. Okay, number 3 आहे this is called fourth part of internal carotid artery. Internal carotid artery, this is fourth part of internal carotid artery. याच्या ब्रांचेस बघूया. पहिली आहे optic artery, so this is OA, optic artery. Okay, now second branch is anterior cerebral artery. Number second is middle cerebral artery, MCA, middle cerebral artery. Okay, so and number 4, that is posterior post communicating artery. This is post communicating artery, and this is also basal artery ची एक आणखी एक ब्रांच राहून गेली आहे. ते basal artery ची ब्रांच इकडे जाते बघा, posterior cerebral artery. This is posterior cerebral artery. This posterior cerebral artery to create communication between two. Okay, posterior post communicating artery is a branch of fourth part of internal carotid artery ची branch आहे post communicating artery, that is post communicating artery. आणि basal artery ची branch आहे जी communicate करते, that's called posterior cerebral artery. Okay, this is the diagrammatical representation of blood supply of the brain. So friends, now we stop here and we will be continuing next lecture. Thank you.